उमेशजी पटेल साहेब यांचं मोलाचं योगदान या स्पर्धेला घडवण्याचं काम आर्थिक सहकार्य यांचं लाभलं या तरुणांसाठी छत्रपती ग्रुप कडनं, गाटेस कडनं, पावनीपडा कडनं, कोळकीवाडी कडनं आपले धन्यवाद। सलामीची जोडी नंदन आणि प्रज्वल मैदानामध्ये जाते आहे आणि ॲज युजल सलामीचं षटक टाकण्यासाठी, पहिलं षटक टाकण्यासाठी सुलतान खान येतोय, वेगवान गोलंदाज। स्ट्रायकरला जातोय प्रज्वल जातोय। भिवंडी वाडा संघामधली अंडर 23 चा संघ आहे हा। परी 11 4000। ओ सुपाप, पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त होतोय प्रज्वल यांचा। बॅटर फास्ट चला, परी 11 बी फास्ट, लगेच बॅटर रेडी ठेवायचंय, नो वेस्ट टाइम, रुकना मना है, लावणी होणार। आणि मुंबईची लावण्यवती येते थोड्याच वेळात, कुमारी मुंबईची लावण्यवती दीपाली जाधव थोड्याच वेळात लावणी घेऊन येणार आहे। ही मॅच झाल्यावर बाई वाड्याला या, त्या आल्या, होईल लावणी। वाड्याला नाही रे बाबा, शिरीष पाड्याला या। शिरीष पाड्याला आल्यावर मग आपलं शिवकृपा मैदान दिसेल ना। जितेश भोपी, वाह, 65,000 लोग यूट्यूबला हे सामने पाहत आहेत। 65,000 व्ह्यूअर्स वॉचिंग दिस टेलिकास्ट ऑन यूट्यूब। टाळ्या वाजवा एकदा आयोजकांसाठी, छत्रपती ग्रुप आणि गाटेसाठी जोरदार टाळ्या। सागर बिल्डर सॉफ्टला पूर्ण झाला आपला 65,000। पुन्हा एकदा डावखुरा प्रतिभा संपन्न नंदन येतोय स्ट्राईकला। नंदन आणि सुलतान मधली जुगलबंदी। सुरेख चेंडू बघा, ऑफ स्टंपवर चेंडू पडतोय आणि स्विंग होतोय, हातभर चेंडू वळतोय। बघा आपल्या भागातल्या ग्रामीण नवयुवकांना शिकण्यासारखं आहे। सुलतानची आणि हिमांशूची बॉलिंग जवळून बघा आणि त्यांच्याकडनं शिका। माननीय पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे। वैभवजी ठाकरे साहेब उपसभापती वाडा, माननीय युवराजजी ठाकरे पत्रकार यांचं आगमन झालंय। माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल पालघर जिल्हा अध्यक्ष गणेशजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय। वेलकम वेलकम वेलकम। माननीय अमीनजी सिंधू साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर अध्यक्ष, वेलकम। दोन धावा पळून काढल्या जात आहेत। धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद। चला घाई करा, फास्ट फास्ट झाडे आहेत, घेऊ नका, बी फास्ट। पुन्हा एकदा अपील केलं जात आहे पंचांकडं। फुलटॉस पद्धतीचा चेंडू, एक धाव पळून काढली जाते। एका धावेने धाव संख्या 6 वर षटक संपलं का? 6 धावा दिल्यात, 1 गडी बाद केले। बाद झालेला फलंदाज प्रज्वल त्याचा डावाच्या सुरुवातीच्या पहिल्या चेंडूला त्रिफळा उडवलाय। त्यानंतर दुसरा गोलंदाज येतोय ॲज युजल नेहमीप्रमाणे आलिंगर एक्सप्रेस बनून हिमांशू पाटील। तो जसा पुढे जातो तसा कुर्ता उसवतोय सूरज पाटीलचा। शिलाई तुटायला सुरुवात झाली सूरज। बघा सत्यवान भोईर आमची काळजी घेत आहेत, अगदी टाइम टू टाइम आम्हाला बरोबर पाणी पण आणून दे, याला म्हणतात समर्पित भावना। पुढचा चेंडू
वाह, फलंदाज यष्टीरक्षक दोघांना गर्भगळीत केले जाते. लेग बायचा इशारा पंचांकडनं. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 7 वर. पुन्हा एकदा हिमांशु लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अलिमगड एक्सप्रेस उडवलंय रॉकेट आणि क्रितेश गरजेच्या डोक्यावरून चेंडूला सरळ फेकून दिलंय. मिड विकेट बाउंड्रीवर षटकारासाठी. बॉल द्या फास्ट फास्ट बजाव. थँक्यू. बँजो भिवंडीचा कोंबडपाडा संदीपचा कडा. बघा जितेश भोपी आपला गोलंदाजीचा दर्जा फलंदाजीचा दर्जा दाखवतोय. अलिमगड एक्सप्रेसला आतापर्यंत षटकार चढवला नव्हता. तो षटकार पहिला चढवलाय तो जितू भोपीने. तीन धावा पळून काढल्या जात आहेत. 3 धावा. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 16 वर. एका चांगल्या अटॅक असलेल्या चांगला गोलंदाजीचा ताफा असलेल्या संघाबरोबर अनुभवाने कमी असलेल्या भिवंडी वाडा तालुक्यामधील अंडर 23 संघाने ज्या प्रकारचा संघर्ष उभा केलेला आहे कौतुकास्पद आहे. डावखुरा फलंदाज नंदन एका बाजूने हार मानायला तयार नाहीये, सहजासहजी मॅच सोडायला तयार नाहीये. फेकलाय. आणि मान्यवरांचा सन्मान मुख्यमंत्र्यावर केला जात आहे. माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष गणेश पाटील यांचा सन्मान सागर बिल्डर सागर पाटील यांच्या हस्ते होत आहे. जितू भोपी आणि नंदन या दोघांनी ग्रामीण भागातल्या खेळाडूंनी ज्या प्रकारे 2 षटकार मारलेत आपला दर्जा या पब्लिक 100 रुपये घ्या. पब्लिकला 100 रुपये छत्रपती ग्रुपकडनं माननीय पत्रकार युवराजजी ठाकरे यांचा सन्मान नितेश पाटील यांच्या हस्ते होते. धाव संख्या किती 26 झालेल्या आहेत. थांबा थांबा. थँक्यू. अरे थँक्यू बँजो. रुको जरा सब्र करो. 26 धावा फाइटिंग स्कोर आहे. 26 धावा फाइटिंग स्कोर आहे. पाता पाता धाव संख्या 26 पर्यंत फाइटिंग स्कोर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उडवलंय परंतु या वेळेला मात्र माननीय पत्रकार युवराजजी ठाकरे यांचा सत्कार मुख्य मंचावर केला जाते. आयोजक नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते. हा डान्स बघा तोपर्यंत सन्मान होतोय पत्रकार युवराजजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते. मोलाचं योगदान नेहमीच लाभतं आणि म्हणून सत्कार नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते युवराजजी ठाकरे यांचा होतोय. वेलकम. पुढील सन्मान कडे जातोय. मारली त्याकरिता आलेले आहेत. वेल डन. घोटेकर बी कॅप्टन. आपण लगेच जायचंय. घोटेकर बी कॅप्टन. परी 11 ऑलरेडी 100 रुपये. बॉल द्या पटापट. भाई पाटील वसूर यांच्याकडनं. चला घाई करा. बॅटर घाई करा.
बॉल चॉईस या ठिकाणी बी फास्ट फिल्डिंग लावा फिल्डिंग परी इलेव्हन नंदन घाई करा मस्के पोलीस वाडा बंटी पोलीस मस्के पोलीस डोलखाम किनवली यांच्याकडनं शुभेच्छा युट्यूब लाईव्ह वर मॅच पाहतायत आणि बंटी पाटील पोलीस वाडा पोलीस स्टेशन यांच्याकडे शुभेच्छा येत आहेत आणि तब्बल 80,000च्या वर व्ह्यूअर्स या स्पर्धेचे मला वाटतं सर 1 लाखाची स्पर्धा आहे ना 1 लाखापर्यंत व्ह्यूअर्स जाणार आणि लावणी होणार। धन्यवाद सूरज तुम्ही पाहत आहात श्री गणेश कृपा वैतरणेश्वर चषक शिवकृपा वैतरणेश्वर चषक गातेस या आयोजित खऱ्या अर्थानं ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं हे आयोजन इथे मैदानाच्या आतमध्ये आपण वळतोय गोलंदाजी माकवर गोलंदाज तयार श्याम चौधरी हा खरं तर भिवंडीचा सुपरस्टार खेळाडू आज थांबायचं नाव घेत नाहीये इथे अत्यंत विस्फोटक फटका त्याच्या बॅट मध्ये आलाय षटकार थँक्यू विजयाकरता 27 धावसंख्येची गरज असताना बॉलवर इरादे स्पष्ट दाखवलेत लढायचंय भिडायचंय इथे मात्र लढायचंय निखिल वाकळे प्रत्येक बॉलला सर तुम्ही घाई करा फायनल मॅच जास्तीत जास्त ओव्हरची आली पाहिजे। थँक्यू बँड पदक अंतिम टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा आहे अफाट जनसागर इथे मात्र एकवटला आहे जमलेल्या तमाम क्रीडा शौकीनांचं पुन्हा एकदा आपण करूयात मनपूर्वक स्वागत। तुम्ही पाहत आहात शिवकृपा वैतरणेश्वर चषकाचा हा अगदी चित्त थरारक प्रवास मागच्या अनेक दिवस सुरू असणारी ही क्रीडा स्पर्धा आणि त्यात अनेक संघांनी त्यांचा सहभाग दाखवला इथे मात्र गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर बॅटची कडा बॉल चालला फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूला बीट करत परंतु पहा थोपवलंय बॉलला एक सिंगल इथे मात्र कन्वर्ट झाली आणि सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 7 या धावसंख्येवर प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते अर्थातच छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन अंतिम टप्प्यामध्ये या क्रीडा स्पर्धेच्या जे क्रीडा रसिक इथं मात्र प्रेक्षक मायबाप जमा झालेत ही तुमची गर्दी मात्र बरंच काही सांगून जाते गातेसकरांच्या वतीने तुमचं मनपूर्वक आभार। या क्रीडा स्पर्धेकरता भरपूर मेहनत नितेशजी पाटील असतील सत्यवानजी भोईर असतील बिगा पष्टे असतील तदनंतर सागर पाटील यांचा अट्टास स्लॉक स्वीप पॅडल स्वीप केला बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट तिथे चुकी घडली आणि सरळ चेंडू मात्र निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय चौकार आणि प्रशांत घरतच्या बॅट मधून हा दिमागदार स्ट्रोक त्यानं मात्र सजवला। याच चौकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल इथे मात्र जाऊन पोहोचतीये। मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय नवनीतजी ठाकरे साहेब सरकार ग्रुप अध्यक्ष त्यांचं शुभागमन या क्रीडा मंचावर होतोय तदनंतर सन्माननीय आदरणीय हेमंतजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत ग्रामीण हृदय सम्राट सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेबांचे पुतण्या खऱ्या अर्थानं इथे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये खरं तर मान्यवर पाहुण्यांचा सत्कार आणि स्वागत आदरणीय म्हात्रे साहेबांचं इथे मात्र होतोय भिवंडीच्या पटलावर। चला थोडा स्पीडअप करा जास्त वेळ घेऊ नका दोन्ही संघांना इथे स्ट्रिक वॉर्निंग आहे अन्यथा तुम्हाला इथून तंबी दिली जाईल याची देखील नोंद घ्या। 27चं टार्गेट समोर आहे संघाची टोटल पोहोचली आहे 12 15 धावांची गरज असताना श्याम चौधरी टेमगरचा हा खेळाडू इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट एक धाव वेगाने केली आहे कंप्लीट फक्त एकच धावेवर जे समाधान मानावं लागेल। संघाची टोटल पोहोचली आहे 13 अत्यंत रोमहर्षक क्रीडा स्पर्धा म्हणजे जसं 1999चा विश्वचषक किंवा मग आता 2019 ची फायनल ज्या पद्धतीने रंगताना आपण पाहिली तसंच क्रिकेट सध्या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये इथे मात्र सजवत असताना गातेसकर शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2024चा अभूतपूर्व प्रवास तुम्ही सध्या पाहताय। गोलंदाज तयार फटका पहा स्टँड अँड डिलिव्हर्ड पाठवलाय गातेसकरांच्या भेटीला बॅट बॉलला सांगून गेली चल येतोस का मरीन ड्राईव्हला षटकार
हे ध्येयवेडे खेळाडू आहेत, दिवस रात्र फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. प्रशांत गरतनं जे आक्रमण चढवलं गोलंदाजावर, गोलंदाज प्रज्वल दळवी त्याच्या विरोधात हे मात्र हवाई हल्ले चढवले गेले. प्रज्वल सुभाष दळवी धोंडा वडवली. यस, गोटेगर बी संघ, छत्रपती प्रतिष्ठान, सिमरन 11, गोटेगर बी संघ कर्णधार आपण इथे उपस्थित व्हायचंय लगेचच. गणेश डिंगोरे तुम्हाला विनंती, आपला कॅप्टन आपण पाठवा. शापूरचे रथी महारथी, तुम्हाला शापूरचं नाव अधवर जेव्हा जेव्हा येतं ना, खरं तर बेस्ट ऑफ बोरशेती आणि गोटेगर बी हे दोन संघ ज्यांनी ताकद दाखवली महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटला. आणि निश्चितच आपण पाहतो क्रीडांगणावरती एक मोठं द्वंद्व युद्ध सुरू आहे. एका बाजूला श्याम चौधरी लढतोय खरं तर भिवंडीकरांची अस्मिता अगदी रोखण्याकरता, आणि त्या विपक्षामध्ये परी 11 4000 यंग ब्रिगेडियर, सगळे अंडर 24 चे खेळाडू. श्यामचा हा स्ट्रोक सरळ सरळ पाठवलाय ऑन साइडला, रोहित शर्मा स्टाईल फ्रंट फुट पुल ठरलाय पॉवरफुल षटकार. थँक्यू बँड पथक. याच षटकाराच्या मदतीने संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 25 या धावसंख्येवर. 2 धावांची गरज आहे फक्त हा सामना जिंकण्याकरता. अनएक्सपेक्टेड एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रिकेट, मात्र असामान्य क्रिकेट दाखवलं आज श्याम चौधरीनं. इथे 2 धावांची गरज आहे. चला, गोटेगर बी संघाचा कर्णधार इथे आपण उपस्थित व्हायचंय. अगदी मुख्य क्रीडा मंचाच्या समीप आपण या. हलक्या हाताने बघा, जशी मागणी आहे ना तसा पुरवठा आहे. म्हणजे हेच खरं तर व्यावसायिक क्रिकेटकडनं आपल्याला शिकायचं आहे की कशा पद्धतीने क्रीडा विश्व सजवलं गेलं पाहिजे. खरं तर जयेशजी, आपण पाहतो ना की टेनिस क्रिकेटरकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता प्रत्येकाचा. परंतु जसं ISPLचं ऑप्शन झालं, करण अंबाला जसा 27 लाखाला गेला ना, प्रत्येकाचे डोळे विस्पारले. आपला प्रथमेश ठाकरे देखील 11.5 लाख रुपये अनामत रक्कम घेऊन तो देखील अलाउड झालाय. म्हणजे ही खरं तर ताकद आहे आता ग्रामीण टेनिस क्रिकेटची देखील, की तुम्हाला हे सगळे पाठीराखे त्या लेवलला आता पाठवायला सज्ज झाले. तुम्ही फक्त गुणवत्ता दाखवण्याची इथे गरज आहे. गोलंदाज तयार. फटका पहा, इनसाइड आउट. हा फटका बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायला तयार नाहीये नंदन पाटील, आणि त्याला देखील बीट करत चेंडू निघून गेलाय विजयाकरता. 4 धावा.